सादर करीत आहोत सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी दाही दिशा. भाग 30. नव्या गावात आपल्यासारखे मित्र मिळतील का? मिळाले तरी ते कसे असतील हाही एक प्रश्न होताच. परंतु मित्र असले काय आणि नसले काय, अरविंदला फारसा फरक पडत नाही. 4 पुस्तकं सोबत असतील तर तो कुठंही आनंदाने राहतो. त्यामुळे ती काळजी तो करत नाही. शिवाय तिथं राहायचं आहे तरी किती दिवस? येऊन जाऊन 1.5 महिना. सुट्टी संपली की पुन्हा इकडेच यायचं आहे. नंतर त्याने ठरवूनच टाकलं की तिथं मिळेल तेवढ्या वेळात मागचं पुढचं सगळं वाचून काढायचं. वाचायलाच वेळ पुरणार नव्हता. तिथं मित्रमंडळी असली काय आणि नसली काय, काय फरक पडणार होता? शेवटचा पेपर संपताच त्याने ट्रंक उचलली आणि सरळ स्टँडचा रस्ता धरला. ही गाडी ती गाडी बदलत तो गावी पोचला. गाडी पुलावर येताच त्याने उत्सुकतेने खाली पाहिलं. पाहतो तर काय, पात्र ठणठणीत कोरडं. नदीची ती केविलवाणी अवस्था त्याला पाहावेना. पात्रात कुठंही पाण्याचा टिपूसुद्धा नव्हता. उरला होता तो फक्त भरपूर पाणी वाहून गेल्यावर मागे राहणारा पांढुरका कोरडा ठाक ओरखडा. पात्रातले खाचखळगे उजागर होऊन पडलेले आणि बऱ्याच अंतरावर वळण घेऊन नदीचं दृश्य झालेली. धाडधाड करीत पूल मागे पडला आणि नदीचं उरलं सुरलं दर्शनही दृष्टीआड झालं. गिरणा दृष्टीआड झाली म्हणून मनाआड झाली असं मात्र कधीच झालं नाही. तिची कितीतरी रूपं अरविंदच्या स्मृतिकोशात तरारून आली. भाऊंच्या बदलीच्या नोकरीमुळं जाईल तो गाव नवाच असायचा. पण नव्या गावाला आपलं म्हणावं असं दुसरं तिसरं काही नसलं तरी गिरणा आहे असं कळालं तरी त्याला फार आनंद व्हायचा. गाव नवं असलं तरी गिरणा नदीशी जणू त्याची जुनी ओळख असे. पण त्या गावाला आपली गिरणा पोचली तरी कशी याचा विचार तो करू लागायचा. ती कुठून कुठून कशी वाहत गेली असेल, तिथं डोह असेल का, असला तर किती खोल असेल, इत्यादी अनेक कल्पनाचित्र रंगविण्यात तो गढून जात असे. नाहीतरी गेल्या काही वर्षापासून म्हणजे धरण बांधलं गेल्यापासून धरणाकडून मिळणाऱ्या भिक्षेवरच तिची गुजराण सुरू होती. तेवढ्यावर निदान तिचं नदी पण तरी टिकून होतं. दर आठवड्याला थोडं थोडं पाणी ते सोडत. परंतु अलीकडं त्यांनी नदीची इतकी गळचेपी केली असेल असं वाटलं नव्हतं. नदीचं सगळं पाणी हिसकावून घेऊन धरणाने नदीलाच निस्सत्व बनवून टाकलं होतं. आता एखाद्या ओहोळा एवढीही किंमत तिला उरलेली नव्हती. आपल्या नदीला वरच्या बाजूला कुठेतरी पांझणला मोठं धरण आहे असं भाऊ नेहमी सांगत. आपल्याही नदीला इतर मोठमोठ्या नद्यांना असतात तसलं मोठं धरण आहे याचा त्याला आनंदच व्हायचा. पण तो फार काळ टिकला नाही. 7वीला असताना दहिवद धरणावर त्याची सहल गेली होती. तिकडे जाणाऱ्या रस्त्यावरची दहिवद बंधारा अशी पाटी पाहून त्याला इतकं वाईट वाटलं होतं की विचारता सोय नाही. तरीच आपली ही धरणं भूगोलाच्या पुस्तकात सापडत का नाहीत याचं कारण त्याला त्या दिवशी सापडलं होतं. आणखी काही दिवसांनी जामगावला आणखी एक बंधारा झाला आणि उन्हाळ्यासाठी नदीचं कायमचं वेळापत्रकच तयार झालं. दर आठवड्याला तिला ठराविक मर्यादेपर्यंतच पाणी यायचं आणि हळूहळू प्रवाह क्षीण होत जाऊन त्याचा ओहोळ होऊन जायचा. परंतु नदीची आजची ही अवस्था फारच केविलवाणी होती. घरी आल्या आल्या त्याने आपली ती व्यथा बोलून दाखवली. त्याचं ऐकून घेऊन भाऊ म्हणाले, "अरे बाबा, वरचेवर पाऊसच कमी होत चाललाय, त्याला ते तरी काय करतील? एक काळ असा होता नदी बारमाही वाहत असायची. आता गेले ते दिवस. कालव्यालाही पाणी हवंच ना. लोकांची तर डाव्या कालव्याची मागणी आहे. पण धरणात तेवढं पाणी आहेच कुठं? जामगावचं धरण तर कधीच कोरडं पडलंय. कालच जळगावला शेतकऱ्यांचा मोर्चा होता. तसं 8-15 दिवसात थोडं पाणी सोडतात ते, पण तेवढंच. आता पावसाळा येईपर्यंत काही खरं नाही. प्यायला पाणी मिळालं तरीच खूप झालं." तरीही अरविंदचं मन राहिलं नाहीच. संध्याकाळ झाल्यावर तो नदीकडे निघालाच. परंतु गेला तसा निराश होऊन परत आला. पाणकिडे पकडण्यासाठी पाण्याशी स्पर्शत धावणारे ते पक्षी, चुबुक चुबुक करीत पाण्यावर उड्या मारणाऱ्या त्या मासोळ्या किंवा लाल तांबड्या लाटांमध्ये हरवून जाणारा हिरण्यगर्भ सूर्य, यापैकी काहीही पाहायला मिळालं नव्हतं. हळूहळू याही गावात मित्रमंडळी जमलीच. त्यातले बरेचसे सुट्टीनिमित्त गावाकडे आलेले कॉलेजियन्सच होते. कोणी मेडिकलला होतं तर कोणी इंजिनिअरिंगला.
अरविंदसारखे दोघे तिघे BA BCOMवालेही होतेच. कल्हईवाला सरदाऱ्या हे त्यांच्या ग्रुपमधलं प्रमुख पात्र होतं. दिवसभर हे ते उद्योग करून झाल्यावर संध्याकाळी सगळेजण नदीच्या वाळवंटात गोळा होत. अरविंदही दिवसभर रेडिओ ऐकत आणि वाचत वेळ काढायचा आणि संध्याकाळी त्यांच्यात जाऊन बसायचा. संध्याकाळच्या या बैठकीचं मुख्य आकर्षण अर्थात सरदाऱ्या हाच असायचा. त्याच्या नंग्या बाता ऐकता ऐकता सगळे हसून हसून अक्षरशः लोटपोट व्हायचे. तसले एवढे किस्से तो कुठून आणायचा कोणास ठाऊक, पण त्याचे किस्से ऐकता ऐकता टाईमपास मात्र फार चांगला व्हायचा. रात्री अंथरुणावर पडलं तरी त्याचे ते विनोद आठवत राहायचे आणि हसायला यायचं. गावात कानबाया, त्या त्या जातींचे वीर, मुलांची जावळं, लग्न इत्यादी इत्यादी खास उन्हाळ्याचा धूमधडाका सुरू असताना तिकडे दरेगावातही वीर काढायचा सपाटा सुरू होता. सातभाई पवारांमध्ये ती प्रथाच आहे. दारात लग्नाचा मांडव टाकण्याआधी ठिकठिकाणचे पवार सगळा शिधाआटा आणि लवाजमा घेऊन तिथं जातात. वीर सजवून त्यांची मिरवणूक काढतात. कोंबडे बकरे वगैरे कापून त्यांची शांती करतात. तीच संधी साधून काही गोरगरीब भाऊबंदही तिथं जातात. कोणी पोराचं जावळ काढून घेतो, तर कोणी आपला स्वतंत्र कार्यक्रम ठरवून त्यानिमित्ताने आलेल्या सर्व भाऊबंदांना अमक्या तमक्या दिवशी पुन्हा या म्हणून बजावत असतो. असंच एके दिवशी निमंत्रणाचं कार्ड आलं. त्यावरून जावळाच्या निमित्तानं वीर काढण्याचा आणि कोणा चिंतामण बाबाला घडवून बसवण्याचा कार्यक्रम असल्याचा बोध होत होता. कार्यक्रमाची तिथी 5-6 दिवसांच्या अंतरावर होती. मूळच्या सायगव्हाणच्याच, परंतु आता दूर मुंबईला राहणाऱ्या कोणा एका भाऊबंदानं तो कार्यक्रम ठेवला होता. अधिक चौकशी करता कळालं की त्या बिचाऱ्याला मुंबईत खूप व्यथावेदना भोगाव्या लागल्या होत्या. त्याचा मुलगा इतका आजारी पडला, कुठल्याही औषधाचा त्याला गुण येईना. शेवटी कोणा भक्तानं त्याला सुचवलं की तू वीरांचं काहीतरी कर. तसं केलंस तर तुझ्यावरील आणि तुझ्या घरादारावरील अशुभ छाया निघून जाईल. चिंतामण बाबा हा त्याचा अपघातात मरण पावलेला चुलत भाऊच. त्याचाही अतृप्त आत्मा त्याला छळत होताच. मग त्यालाही मुलाच्या जावळाचं सुचलं. त्यानं चिंतामण बाबाला कबूल केलं की मी वीर काढतो, तुलाही घडवून बसवतो, कृपा करून मला त्रास देऊ नकोस. हे एक बरे आहे. सातभाई पवार कुठं कुठं विखुरले खरे, परंतु त्या सर्वांना जोडणारा दुवा वीरांच्या रूपाने अस्तित्वात आहे. खरं म्हणजे तोही मोठाच इतिहास आहे. सुलतानी अंमलात पवारांचे पूर्वज दरेगावला असताना ते धारातीर्थी पडले होते. तेव्हापासून ते वीरदेव बनले आणि दरेगावच्या जंगलात एका आपट्याच्या झाडाखाली शेंदरी दगड होऊन बसले. पवार तिथं असताना त्यांची पूजा वगैरे होत असावी. निवद, बोणं, कधी काळी कोंबडं किंवा एखादा बोकडही मिळत असावा. परंतु पवारांनी दरेगाव सोडल्यावर त्यात खंड पडला. पुढे पुढे तर पवार त्यांना विसरूनच गेले. इतके की शेवटी वीरांना स्वतःहून आपली आठवण करून द्यावी लागली. झालं असं, एकदा अरविंदचे पणजोबा की खापर पणजोबा फार आजारी पडले. नाही त्या वैद्यांना औषधपाणी झालं, पण उत्तारच पडेना. शेवटी भक्ताला बोलावणं पाठवण्यात आलं. कुठं काही बाहेरचं वगैरे तर नाही ना, अशीही शंका निघाली. भक्तानं अंगारा धुपारा केला, अंगात वारं आणलं आणि सांगितलं, हे तुमच्या घराण्यातल्या वीरांचं आहे. तुमच्या कुलपुरुषांना तुम्ही विसरून गेलात. हे तुमचं फार चुकलेलं आहे. दरेगावच्या जंगलात दोन्ही गावांच्या शिवेवर एका आपट्याच्या झाडाखाली त्यांचे आत्मे तळमळत आहेत. कित्येक वर्षापासून त्यांच्यावर तांब्याभर पाणी पडलेलं नाही. शेंद्राचं बोट लागलेलं नाही की तिथं अगरबत्तीची काडी लागलेली नाही. त्यांना ताबडतोब निवद बोणं पाठवा. झालंच तर त्यांना बकरं नाहीतरी कोंबडं तरी द्या. भक्ताचं ते निदान ऐकतात सर्वांचा जीव भांड्यात पडला. आता बाबांच्या प्रकृतीला आराम पडणार होता. ताबडतोब 5-6 जणांचं एक पथक पूजेचं सर्व साहित्य घेऊन भल्या पहाटे बैलगाडे जोडून निघाले. सांगितलेल्या खाणाखुणाप्रमाणे त्यांनी ते आपट्याचं झाड शोधून काढलं. तिथं खरोखरच कधी काळी शेंद्राचा स्पर्श झालेले काही दगड इकडे तिकडे विखुरल्यागत पडलेले होते. ते सगळे दगड त्यांनी भक्तिभावाने एकत्र केले. नारळ, पूजा, नैवेद्य सगळं यथास्थित केलं. सोबत नेलेलं बकरं कापून त्याची मुंडी आणि पाय जमिनीत पुरले. बाबांच्या प्रकृतीला आराम पडू द्या म्हणून प्रार्थना केली. एवढं सगळं झाल्यावर ते परत फिरले. परंतु इकडे भलतंच झालं. बाबांच्या प्रकृतीला आराम पडण्याऐवजी तिने अधिकच उचल खाल्ली. पुन्हा सगळे घाबरले. पूजेत काही चूक तर झाली नसेल अशीही शंका आली. पुन्हा भक्ताला बोलावणं गेलं. त्याने पुन्हा ध्यान लावलं.
बऱ्याच वेळानं त्याचं ध्यान संपलं आणि अरे रे रे करत तो बोलता झाला. तुम्ही ज्या वीरांना बकरं कापून आला ते तुमचे वीर नव्हतेच. ते मांगांचे वीर होते. तेही कित्येक वर्षापासून तसेच तळमळत आहेत. तिथून जवळच उत्तर दिशेला आणखी एक आपट्याचं झाड आहे. तुमचे वीर त्याच्या खाली बसलेले आहेत. आणखी एक खूण सांगतो. तिथे जवळच एक विहीर आहे. आणखी एक सांगतो. त्यांच्यासोबत त्यांचा एक मित्रही आहे. तो जातीने सोनार आहे. त्याला बकरं चालत नाही. त्याला वरण भाताचा नैवेद्य दाखवा. पुन्हा पथक निघालं. या वेळेला मात्र पद्धतशीर शोधाशोध करून वीरांचं ठाणं शोधून काढण्यात आलं. अंघोळ घालून आणि शेंदूर लावून त्यांची यथास्थित पूजा करण्यात आली. नैवेद्य, बकरं हेही पार पडलं. सोनार बुवांनाही वेगळा शाकाहारी नैवेद्य दाखवण्यात आला. कालांतराने बाबांच्या प्रकृतीला आराम पडायचा तेव्हा पडला. वीरांची महती गावोगाव पोचायला हे एक मोठंच कारण झालं. यानंतर वेळोवेळी सातभाई पवार आपल्या वीरांना हाक घालू लागले. पोरांची जावळं वीरांना देण्याची प्रथाच पाडण्यात आली. इतरांच्या कानावर वीरांची कीर्ती जाऊन पोचली तेव्हा तेही आपल्या देवांच्या भजनी लागले. त्यांना नवसही बोलू लागले आणि दिलेला शब्द खरा करण्यासाठी बैलगाड्या जुंपून लांब लांबून दरेगावच्या जंगलाचा रस्ता धरू लागले. प्रत्येक वेळी एवढा लवाजमा आणि बायका पोरांचा जत्था घेऊन त्या जंगलात जाणं फार त्रासाचं वाटू लागलं. मुळात वीरांना जायची सवड होई ती उन्हाळ्यातच. तिथं विहीर होती, पण जवळपास सावलीला चांगलंसं झाड नव्हतं. आजूबाजूचा डोंगर बराचसा बोडका होत चाललेला आणि सर्वत्र मृगजळाची भरती आलेलं भयाभया ऊन. कुठं मनुष्यवस्ती नको, बैलगाड्या सोडायला जागा नको की बैल बांधायला जागा नको. भर दिवसात दरोडेखोरांनी लुटून नेलं तरी कोणाला पत्ता लागला नसता. यावर सर्वांनी एकत्र येऊन मसलत केली आणि सर्वानुमते असं ठरलं की जवळच असलेल्या सायगावला आपले जे भाऊबंद आहेत त्यांच्या शेतात वीरांची स्थापना करावी. ठरल्याप्रमाणे एक छोटंसं देऊळ बांधण्यात आलं आणि एके दिवशी मुहूर्त पाहून वीरांना वाजत गाजत आणून त्यांची सायगावला स्थापना करण्यात आली. तेव्हापासून सर्वांना जरा सोयीचं वाटू लागलं. परंतु सायगाववाल्यांची मजा झाली. त्यांना आयतंच कोंबडं बकरं खायला मिळू लागलं. आईजीच्या जीवावर बाईजीचा उदार असला प्रकार सुरू झाला. ते परस्परच निमंत्रणं देऊन मोकळे व्हायचे आणि आपापली 5-50 माणसं घेऊन जेवायला तेवढे यायचे. जवळपास सगळं गावच पोराटोरांचं जेवायला उलटायचं. परंतु सहकार्याच्या नावाने मात्र शंका. हळूहळू ते इतरांच्या लक्षात आलं. कारण पीठ मिठापासून सगळं बांधून न्यायचं आणि अख्ख्या गावाला खाऊ घालायचं असला प्रकार होऊ लागला. बरं, त्यांच्या गावाशिवारात जाऊन त्यांना टाळताही येईना. त्यांच्या फुकटच्या मोठायकीत बिचारा यजमान मात्र चांगलाच मेटाकुटीला यायचा. अरविंदचं जावळ वीरांजवळ नेलं तेव्हाही असंच घडलं. आपल्या मास्तर झालेल्या मुलाला पहिला मुलगा झाला म्हणून आजोबा भलतेच उत्साहात होते. खुद्द भाऊही खर्चाला कधी पुढे मागे न पाहणारे. मग काय, मारे 2 चांगले बोकड खरेदी करण्यात आले. सर्वजण पीठ आणि मीठ मसाल्यापासून सगळं घेऊन सायगावला गेले. सगळा कार्यक्रम सागरसंगीत पार पडला. वीर नाचवण्यात आले. गावातल्या लोकांसह सगळे भाऊबंद पोट फुटेस्तोवर खाऊ पिऊ लागले आणि 4-8 आणे भेट देऊन निघून गेले. भाऊनी वीरदेवांना सरळ सांगितलं, बाबांनो, यापुढं मला मुलगा झाला तरी त्याचं जावळ मी आणणार नाही, हे शेवटचंच. मग दातर्तीवाल्यांनी वेगळंच डोकं लढवलं. नवस फेडायला किंवा जावळ द्यायला सायगावला जाण्यापेक्षा जे काही 2 पायांचं किंवा 4 पायांचं द्यायचं असेल ते वीरांजवळ घेऊन जायचं, कापायचं, पाय आणि मुंडी खड्डा करून पुरायची आणि ते सायकलवर घालून सरळ दातर्तीला आणायचं. त्यामुळे दातर्तीवाल्यांचा बराच त्रास वाचू लागला आणि गाववाल्यांच्याही तोंडात 2 बोट्या पडू लागल्या. जयराम काकांच्या मुलाच्या वेळी तसंच करण्यात आलं आणि मग सगळे तसंच करू लागले. परंतु सायगाववाले कुरकुरू लागले, हे बरोबर नाही, तसं देवाला लागू पडत नाही. वीरांच्या ठिकाणीच सगळं झालं पाहिजे. मुख्य म्हणजे वीर काढले पाहिजेत इत्यादी. दातर्तीवाल्यांनी ती शक्कल लढवली असली तरी लांबच्या लोकांना मात्र सायगावलाच सगळं करावं लागतं. ते बिचारे कसे बसे ओढत ताणत येतात. जवळच 40 गावच्या बाजारातून बोकड खरेदी करतात आणि सर्व कार्यक्रम आटोपून पुढील कार्याला मोकळे होतात. दुसऱ्या दिवशी मुंबईच्या ज्या माणसाने वीरांचा कार्यक्रम ठेवला होता तो माणूस आला. बोकड आणि इतर साहित्य घ्यायला तो 40 गावला निघाला होता. जाता जाता खास भाऊंना म्हणून भेटायला आणि निमंत्रण द्यायला तो आला होता. भाऊंना भेटून त्याचं काळीज सुपाएवढं झालं. बऱ्याच जुन्या आठवणी निघाल्या. बराच वेळ त्यांच्या गोष्टी रंगल्या.
अरविंद अर्थातच त्या माणसाला ओळखत नव्हताच. त्याने मात्र मोठ्या आपुलकीने सर्वांची चौकशी केली. मुलं काय करतात, काय काय शिकतात तेही विचारलं. आईचीही विचारपूस केली. इकडच्या तिकडच्या नातेसंबंधाची उजळणी केली. निरोप घेताना त्याने पुन्हा पुन्हा सर्वजण या, जरूर या म्हणून आग्रह केला. कधीतरी आपणही आपल्या त्या शूर पूर्वजांच्या दर्शनाला जाऊन यावं असं अरविंदला वाटत होतंच. शिवाय आता हाताशी भरपूर वेळही होताच. त्यामुळे भाऊंनी सायगावला जायचं सुचवताच त्याला आनंदच झाला. खरं तर सहकुटुंब सहपरिवार जावं अशीच त्यांची कल्पना होती, परंतु अरविंदला ते मुळीच पटलं नाही. सर्वांनी गेलं पाहिजे असं कुठं आहे? नाहीतरी करावे लागतात म्हणून ते विधी केले जातात असं त्याचं म्हणणं पडलं. त्याचं हे म्हणणं भाऊंना मुळीच आवडलं नाही. ते म्हणाले की तुम्हा आजकालच्या मुलांना काही कळत नाही. आल्या गेल्याशिवाय ओळखी पाळखी राहणार कशा? अशानं उद्या चालून तुम्हाला कोणी ओळखणार नाही. शेवटी हो ना करता दोघा बापलेकांनी जावं असं ठरलं. कार्यक्रमाच्या दिवशी अरविंद थोडा उशिराच निघाला. उन्हाचा त्रास नको म्हणून भाऊ लवकर उठून पुढे गेले होते. गाव जवळ येऊ लागलं तसतशी वाजंत्री कानात घुमू लागले. बहुतेक वीर निघाले असावेत. तो गावात पोचला तोपर्यंत वीरांची गावातली फेरी संपून ते आता शेताकडे निघाले होते. शेवटचा चौक चालला होता. त्यामुळं वीरांना अधिकच स्फुरण चढलं होतं. गुडघ्यापर्यंत नेसलेली नवी कोरी लाल काठाची धोत्रं, उघड्या अंगावर पाठीपोटावरून लपेटलेली लाल भडक जरतारी उपरणी, कपाळावर तांदळाच्या अक्षता चिकटवलेला परंतु आता चेहराभर झालेला लाल जर्द मळवट, डोक्यावर आता सुटायच्या बेताला आलेल्या जुन्या पुराण्या ठेवणीतल्या पागोट्या आणि हातातल्या लाकडी तलवारींना टोचलेले पिवळे धम्मक लिंबू, असे 3 वीर अगदी देहभान विसरून सोंगांची पावटी नाचत होते. आधीच चढलेल्या दारूच्या नशेमुळे ते अगदी बेभान झाले होते. त्यांच्या अंगात जणू खरोखरच वीरश्री संचारली होती. अधूनमधून ते सोंगातल्या बकासुरासारख्या डरकाळ्या फोडत होते आणि चांगलं वाजव, चांगलं वाजव म्हणून वाजंत्रीवाल्यावर ओरडत होते. तेही बिचारे जीव तोडून वाजवत होते. होईल तेवढं कसब पणाला लावत होते. मिरवणुकीतील सगळी माणसं त्या नृत्याच्या लयीत भरलेल्या बाहुल्यांसारखी झुलत होती. कोणी वीरांच्या नावाने ओवाळण्या टाकत होतं, कोणी येणाऱ्या प्रत्येक माणसाला गुलाल लावत होतं, तर कोणी उगीचच गुलाल उधळत होतं. सगळे नुसते लाले लाल झाले होते. तळपत्या उन्हात अंग आणि कपडे घामाने निथळत होते. दारूच्या नशेत जवळपास सगळे बेभान झालेले होते, तरीही पेगवर पेग रिचवले जात होते. तो सर्व प्रकार पाहून गुलालाने माखलेले बकरे भेदरून ओढाताण करत होते आणि तसेच फरफटले जात होते. मागच्या बाजूला चालणारा बायकांचा घोळका कसलं तरी गाणं कलकलत होता. बऱ्याच वेळानं वीरांचं आणि वाजंत्रीवाल्यांचं उधाण ओसरलं तसा तो चौक संपला आणि सर्व मिरवणूक चला चला होऊन शेताकडे निघाली. शेतात विहिरी शेजारी एक आपट्याचं झाड होतं. त्याखाली एकमेकाला जोडून 2 कोनाडे वजा देवळं बांधलेली होती. एका देवळात वर्षानुवर्षांचं शेंदराचं किटण चढलेले 5-6 दगड पद्धतशीरपणे मांडलेले होते, तर दुसऱ्यात एक लंबुळका दगड टेकवून ठेवलेला होता. ते देऊळ सोनार बुवाचं होतं हे सहजच लक्षात येत होतं. वीरांच्या अंगावर टाकलेलं पाणी वाहून जाण्यासाठी नाली काढलेली होती. दिवे ठेवण्यासाठी छोट्या छोट्या खोबणीही केलेल्या होत्या. एका लहानशा चौथऱ्यावर वीरांची ती दोन्ही देवळं अगदी टुमदारपणे बांधण्यात आलेली होती. फक्त त्यांना समोरून दार नव्हतं. अर्थात दारं लावून आत कोंडण्या इतके ते देव श्रीमंत नव्हते, त्यामुळे तो प्रश्नच नव्हता. देवळासमोर पाणी शिंपून जागा तयार करण्यात आली. त्यावर घोंगड्या अंथरल्यावर वीर स्थानापन्न झाले. तिकडे पूजा अर्चा सुरू झाली. तेलात कालवलेला शेंदूर वीरांच्या माथ्यावर थापण्यात आला. सर्व यथासांग पार पडल्यावर बकऱ्यांच्या गळ्यावर सुऱ्या फिरवण्यात आल्या. शेजारीच एक खड्डा खोदून त्यात मुंडी आणि पाय पुरण्याची व्यवस्था करण्यात आली. न्हावी आपट्याच्या सावलीत बसून जावळं काढायला आणलेल्या पोरांची डोसकी तासत होता. कुठल्या तरी गावाहून आलेली एक म्हातारी वीर देवांची क्षमा मागत होती. तिच्या नवऱ्याने म्हणे कधी काळी 5 बोकड देईन म्हणून नवस केलेला होता. तोच नवस ती एक एक बोकड देऊन फेडत होती. त्यातलाच एक बोकड घेऊन ती आज आलेली होती आणि राहिलेली नंतर देईन म्हणून प्रार्थना करत होती. तोपर्यंत तिकडे धावेवरच्या निंबाखाली चिंतामण बाबाला बसवण्याचा कार्यक्रम पार पडला. ओबडधोबड हातपाय कोरलेली ती दगडी मूर्ती निंबाच्या झाडाला टेकवून ठेवण्यात आली. बाया माणसांच्या घोळक्यात तो प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम कसा पार पडला तेच कळालं नाही. हा कार्यक्रम सुरू असताना बघे मंडळी निंबाच्या सावलीला जाऊन बसली होती.
गावोगावाहून आलेले लोक परस्पर परिचयाचा कार्यक्रम उरकत होते. अनेकांची बऱ्याच दिवसांनी भेट झाली होती, तर काहींची नव्यानं ओळख होत होती. त्यात काही खेड्यापाड्यातून आलेले अशिक्षित लोक होते, तसे शहरातून आलेले शिष्टही होते. असाच एक पॅन्टवाला माणूस अरविंदला सांगू लागला, आता तुम्ही ज्या गाडीतून आलात त्याच गाडीत मी होतो. सध्या मी दुबईला नोकरी करत असून मूळचा इथलाच आहे. आपण सुतकी भाऊबंदच आहोत, त्यामुळं एकच आहोत. माझ्या मुलाचं येत्या रविवारी लग्न आहे, त्यानिमित्त परवा वीरांचा कार्यक्रम आहे, तरी तुम्ही आलं पाहिजे. दुसरा एक जण सांगू लागला, मी भुसावळला राहतो. एकदा माझ्या मुलीला खूपच आजारपण आलं, कशाचाही इलाज चालेना. तेव्हा भक्तानं सांगितलं हे वीरांचं आहे. आणि काय सांगू, वीरांना नवस कबूल करताच मुलीच्या तब्येतीत एकदम फरक पडला. मला माहितीही नव्हतं की आपले वीर इथं आहेत म्हणून. जुन्या पिढ्या गेल्या त्यात जाऊ द्या, पण आपण सुशिक्षित लोकांनी हे पुढं चालवलं पाहिजे. तोच तिकडे आहेर बजावण्याची घाई सुरू झाली. पैसे देणाऱ्या प्रत्येकाचं नाव मोठ्यानं सांगितलं जात होतं. जो तो आपल्या कुवतीप्रमाणे आहेर टाकून आपापल्या वडिलांचं नाव न्हाव्याकडून वधवून घेत होता. शेतातला सर्व कार्यक्रम आता आटोपला होता. बोकड पुढील कार्यवाहीसाठी कधीच गावात रवाना झाले होते. स्त्रियांचे घोळके लेकरांची लेंढारं वळत गावाकडे निघाले, तर पुरुष मंडळींचे जथ्थे एकमेकांना घोट घोट घेण्याचा आग्रह करत भिलाटीच्या दिशेने पांगू लागले. जेवणाला अजून बराच वेळ आहे, तर मग परतायला काय हरकत आहे, असा विचार करत अरविंद सर्वांबरोबर चालत होता. वरून ऊन तापत होतं आणि पोटात भुकेची आग उसळली होती. परंतु जेवणासाठी इतका वेळ थांबायचं म्हणजे फारच कंटाळवाणं काम होतं. एकदा दोनदा त्याने भाऊंकडं पाहिलं, पण त्यांचं लक्षच नव्हतं. तीच संधी साधून तो गर्दीतून बाजूला झाला आणि 5 मिनिटात बस स्टॉपवर जाऊन पोचला.